सर, जिल्हा परिषदेला आपण उभे आहात, कुठल्या गटातून उभे आहात, किती लोकसंख्या आहे इथली, आणि कशा पद्धतीनं तुम्ही तिकीट मागितली भाजपला? नमस्कार, मी दत्तात्रय शंकरराव गुंड, कुसगाव काले जिल्हा परिषद गटातून मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितलेली आहे. या कुसगाव काले जिल्हा परिषद गटात एकूण 39,000 मतदार आहेत आणि आमचं ह्या कुसगाव काले जिल्हा परिषद गटात सर्वात मोठं गाव म्हणजे कुसगाव गाव आहे. कुसगाव गावामध्ये 8,600 मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वात मोठ्या गावात मी राहत असल्या कारणानं आणि मी ह्या अगोदर पुणे जिल्हा परिषद निवडणूक लढवलेली आहे आणि निवडूनही आलेलो आहे. आणि त्या काळात मी अनेक विकास कामे केली, वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या, अनेक गावात रस्ते केले, खानची नेसावे यासारख्या ठिकाणी 2 बंधारे बांधले, अनेक ठिकाणी तलावांसाठी निधी दिला. आणि माझ्या जिल्हा परिषद गटात पूर्वीचा जो माझा कुसगाव वाकसाई गट होता, त्या गटात भरपूर खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आणि त्या जोरावर मला कामाचा अनुभव असल्याने पक्ष माझी नक्कीच जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देईल असे मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. कुठले कुठले कामं केली? मी कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षापूर्वी उपसरपंच म्हणून निवडून आलो. त्या काळात आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा बिकट प्रश्न होता. त्यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी सरपंच भाऊसाहेब गायकवाड होते. आम्ही त्यावेळेसचे आमदार कैलासवासी दिगंबरदादा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची जी मोठ्या प्रमाणात समस्या होती ती आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण केली आणि आमच्या ग्रामस्थांचे पाण्याचे जे मोठ्या प्रमाणात प्रश्न होता तो सोडविला. आणि त्यानंतर माझ्या राजकीय कारकिर्दीत मी 2 पंचायत समितीच्या निवडणुकी लढविल्या. त्यानंतर 2012 साली पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आलो आणि पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ह्या गटामध्ये निधी आणला आणि ह्या माझा जिल्हा परिषद कामाचा अनुभव असल्याने मला नक्कीच पक्ष माझा विचार करेल आणि मी निवडून आल्यानंतर कुसगाव काले जिल्हा परिषद गटात ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. समाजकार्य मी लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रात कार्य करतोय. जसं की आदिवासींसाठी कोणती समस्या असेल, क्रीडा क्षेत्रासंदर्भात असेल, मग मी सगळ्या समाजासाठी समाजाला कसं एकत्र येता येईल, समाजातले घटक कसे काय एकत्र आणता येईल, मग ते खेळाच्या दृष्टीने असो किंवा दुसरं कोणतेही कार्यक्रम असो, राजकीय दृष्ट्या असो, या सगळ्यांना एकत्र आणायचं काम केलंय. मी 2009 साली आपल्या आदिवासी भागात 2009-10 साली पहिल्यांदा आदिवासी दाखला घेऊन आमच्या गावचे सरपंच भिकाबाई वाघमारे यांना पहिल्यांदा आदिवासी सरपंच केलं. त्यानंतर प्रत्येक गावात सरपंच करण्यामागे माझा कुठेतरी खारीचा वाटा आहे. संधी देईलच, कारण माझं पाठीमागचं संघर्ष जो पाहिलाय पक्षाने, माझ्या कुटुंबाचं पक्षासाठी जे योगदान आहे ते खूप चांगलं आहे. त्याचा नक्कीच विचार होईल, मला तिकीट मिळेलच. आणि राहिला मी काय काम करेल, सर प्रत्येक भागाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. आता सध्या तरी आमच्याकडं, म्हणजे मी आमच्याकडं म्हटलं जाणून बुजून, 2 गण आहेत, काले आणि कुसगाव. तर दोन्हीकडे एक तर कुसगाव गट जो आहे, गण जो आहे तो पूर्णपणे शहरी भागाला लागून आहे, तर तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. आणि हा आमचा जो काले गण आहे तो दुर्गम भागाशी आहे. पण इथं हा दुर्गम भाग जरी असेल तरी रोजगाराची संधी भरपूर आहे, ती आम्हाला डेव्हलप करता आली नाही कालपर्यंत. पण आता सध्या सुनील अण्णा शेळके आहेत आमचे आमदार साहेब, त्यांच्या माध्यमातून आपण पर्यटनाला अजून चालना देऊया. पर्यटनाला चालना देणं हे एक माऊली भाऊ दाभाडे जे आहेत सहकार महर्षी, त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या मार्फत आम्ही सगळ्यात पहिलं एक कृषी पर्यटन चालू केलं. त्यात राजवडे परिवाराचा, म्हणजे माझ्या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. सुरुवातच माझ्या परिवारापासून झालेली. आता झालंच असं, मी जर जिल्हा परिषदेसाठी निवडून आलोच तर माझं पर्यटन क्षेत्रात जास्त योगदान आहे आणि मला त्याचा जास्त अनुभव आहे. तर मी त्या अनुभवाच्या जोरावर बाकी ज्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या सगळ्या पहिल्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. जसे की आता तुम्हाला पर्यटनासाठी लोक मुंबईकडनं जास्त येतात, बाहेर पवना डॅम भागात बाहेर राज्यातनं कानाकोपऱ्यातनं लोक येत राहतात, खूप गर्दी असते. तर यांना प्रथमतः आपला रस्ता अरुंद आहे, काही कारणास्तव तो अरुंद आहे, म्हणजे कोणत्या टेक्निकल इश्यू असतील त्याच्यामुळे तो अरुंद आहे. त्याच्या रुंदीकरणासाठी पहिलं तर आपण प्राधान्य द्यायचं. त्यानंतर आता जे प्रायव्हेट व्हेकल घेऊन येतात ते तर येऊ शकतात,
पण सामान्य कुटुंब आहेत ते बसनी रेल्वेने प्रवास करतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला बस सेवा चालू करावी लागेल. ती करायचीच. मग त्या बस सेवेकडनं स्थानिक विद्यार्थ्यांनाही त्याची जाण्या येण्याची सोय होईल, पर्यटकांनाही जाण्या येण्याची सोय होईल, अशा दृष्टीने आपण ते प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात मोठा तर कचऱ्याचा प्रश्न आहे. आमच्याकडे कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. आता जवळजवळ बऱ्याच ठिकाणी कचरा कुंडीसारखं वातावरण झाले, तर कचरा कसा काय याचं निवारण करता येईल त्याच्यावर आम्ही पहिला भर देणार आहोत सर, जेणेकरून येणाऱ्या लोकांना स्वच्छता काय आहे, स्वच्छता कशी असते हे पाहायला मिळेल. भागाचा इकडे तर आमचं शेती प्रधान आहे सर, तर आम्हाला शेतीसाठीही जे शेतीला पूरक असेल, शेतीला जे जोडधंदे असतील, जसं पोल्ट्री आहे, तुमचं पॉली हाऊस आहेत, नर्सरीज आहेत, याला जास्त वाव देणार. आता राहिलं शहरी भागाचा, म्हणजे कुसगाव गटासाठी असेल, कुसगाव गणासाठी असेल, तर तिथं आता स्कायवॉक आपला नवीन प्रकल्प येतोय, जो अण्णांच्या माध्यमातून चालू होईल. येत्या 5-6 महिन्यात होईल चालू. आता तिथं आपल्या इथले स्थानिक तरुण कसे काय त्यात सहभागी होऊ शकतात त्या कामात, कारण जवळजवळ कुसगाव गणासाठी तर तो शहरी भागाच्या जवळ आहे, तर तिथं आमच्यासारखं शेती होणार नाही, पण तिथं बेरोजगारांची संख्या जास्त आहे. दिवसेंदिवस बाहेरनं लोक येऊन तिथं आता स्थलांतरित होऊन तिथं राहतात, तर तिथं रोजगाराची कमी आहे. तर आता स्कायवॉक सारखा एक प्रोजेक्ट चालू होतोय, तर त्यात आपल्या लोकांना कशी संधी मिळेल, कारण आपल्याकडे तेवढे कुशल लोक आहेत, तर त्यांना तिथे कशी संधी मिळेल याचा आपण जास्त प्रयत्न करणार. असं नाव? माझं नाव अशोक हरिश्चंद्र राजविडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.